ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रल्हादजी लोलेकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली मांडणी करावी. डॉक्टर संभाजी खराट यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुदाम साने, या प्रकाशन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माझे मित्र, या विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे, डॉक्टर मंजुश्री लांडगे, वर्षा खराट, प्रभाकर गायकवाड, उपस्थित मित्रांनो, कारण सगळ्यांची नावं सगळेच जवळपास परिचित आहेत. 80% लोकांची नावं घेता येतील एवढे सगळे परिचित आहेत. संभाजी खराट यांचा खूप जुना परिचय आहे. त्यांचे वडील आता मला सांगत होते की आपली भेट या साली झाली, त्या साली झाली. मी आंबडलाच होतो, आंबडचाच असल्यामुळं आमचे जुने परिचय आहेत. यांचं नाव शिवाजी आणि मुलाचं नाव संभाजी असं आहे. आणि ते शिक्षक होते. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं गोंदीसारख्या गावातून, त्यावेळेला ती जी गोंदीची जिल्हा परिषद शाळा म्हणजे नावाजलेली शाळा होती, चांगली शाळा होती. आता काय शाळेची अवस्था आहे मला माहीत नाही, कारण मी बऱ्याच वर्षाचा आंबडपासून दूर आहे. अनेक शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळत नव्हता, मुलांना इतकी संख्या असायची. आता जिल्हा परिषदेची शाळा गव्हर्नमेंटच बंद करायचं ठरवते, त्याच्यामुळे आपण न बोललेलं बरं. संभाजी खराट, मी ते आता विजय जाधव लेखक जे आहेत ते मला सांगत होते की तुम्ही संभाजी खराटांना फार पूर्वी आंबडला व्याख्यानाला बोलवलं होतं. आणि मला सकाळी आठवण झाली की गव्हाणे सरांनी विभाग प्रमुख असताना सत्यशोधकी जलशांवरती एक परिसंवाद चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्याला मी आंबडून आलो होतो आणि त्याच्यावरती बोललोय होतो. संभाजी खराट सुरुवातीपासून त्या सत्यशोधकी विचाराशी बांधलेले होते आणि त्याने हा जो विषय घेतला वेगळा लिहायला, माझे मित्र प्राध्यापक गायकवाड म्हणाले की ते जर आज असते तर आनंद झाला असता प्रकाशनाला. ही गोष्ट खरीच आहे. मुळात एका ग्रामपंचायतनं हा ठराव केल्यानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला. कोल्हापूरमधलं हेरवाड नावाचं गाव आहे, त्यांनी विधवेच्या प्रश्नाच्या संदर्भात गावानं ठराव केला. बरं, हे गाव लहान नाही, मोठं आहे, 8-10 हजार लोकसंख्येचं गाव आहे. आणि त्यांनी हा ठराव केला की विधवांचे, ती बाई विधवा झाल्यावर अंत्यविधीच्या वेळेला जो काही केला जातो प्रकार, बांगड्या फोडणे, कुंकू काढणे, मंगळसूत्र तोडणे, जोडवे काढणे, हा प्रकार करता येणार नाही असा ठराव त्या ग्रामपंचायतीने केला आणि शासनाला पाठवला. खरं तर राजाराम मोहन राय पासून विधवा स्त्रियांचे प्रश्न ऐरणीवर असताना सुद्धा आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यांचे प्रश्न पूर्ण सोडवले पाहिजेत असं आपल्याला कधी वाटलं नाही. त्याचं कारण असं आहे की आपण स्त्रियांना माणूस समजत नाही. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, हे स्त्रियांना माणूस समजतात. स्त्री माणूस नाही, परिपूर्ण माणूसच. म्हणजे पुरुष माणूस आणि स्त्री माणूस असा भेद नाही करायचा, दोघंही माणूस आहेत. ही भूमिका तुम्ही एकदा घेतली की मग सगळं बदलतं, जग बदलतं. दुर्दैवानं आपल्याकडं इतकं मोठं मंथन होऊ नये. ज्यांना कळत होतं त्यांनी मंथन घडून आणलं आणि बाकीचे नुसते पाहत राहिले. फुले म्हणत असतील, ताराबाई काही लिहित असतील, अहो इतकं साधं, इतकं लोकांचं शिक्षण वाढलंय. आता जवळपास 80% वर साक्षरता गेली आणि ग्रॅज्युएशन किती झाले तर ते तर पाहिलं तर फार मोठी संख्या निघेल. आता जनगणनाच होत नाही त्याच्यामुळे आपण काय त्याच्याबद्दल बोलत नाहीत. पण शिकलेल्या, शिक्षक असलेल्या, विद्यापीठांमध्ये शिक्षक असलेल्या लोकांमध्ये रखमाबाई राऊत नावाची कोणी बाई होती याच्याबद्दलची नीट माहिती नाही. त्या बाईनं इंग्लंडला जाऊन, म्हणजे नवऱ्याला सोडून देऊन तिथं जाते, MD करते, इथं येऊन प्रॅक्टिस करते. ही गोष्ट आम्हाला माहित नाही. पंडिता रमाबाईला त्या काळातल्या शिकलेल्या समाजाने किती शिव्या दिल्या याचं उत्तर महात्मा फुलेंनी सत्सार नावाचे अंक काढून दिले. आणि त्यावेळेला ताराबाई शिंदेंना काय लोक म्हणत असतील माहित नाही.
पण त्याचंही उत्तर महात्मा ज्योतिराव फुलेंना द्यावं लागलं. सावित्रीबाईबद्दल लोक काय बोलतात ते लिहावं लागलं. अलीकडच्या शिकलेल्या आणि स्त्रीवादाचं समर्थन करणाऱ्या स्त्रिया म्हणतात की पुरुषांनी बोलू नये, आम्ही पाहतो आता. खरं तर स्त्रीवादाच्या मांडणीचा प्रारंभच आमच्या इथं ज्योतिराव फुलेंनी केला. आम्हाला ताराबाई शिंदे डायरेक्ट येतात, मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिराव सोडूनच देतो आम्ही. या सगळ्यांचा विचार नीटपणे केला पाहिजे, म्हणजे मग स्त्रियांच्या प्रश्नाची. यातला शेवटचा जो भाग मंजुश्री लांडगेंनी सांगितलं, तुम्ही तेवढं जरी वाचलं, काय आपल्याकडं शासनाला कोणीतरी एक सुचवलं की तेवढं परिपत्रक निघतं. आपण म्हणतो आला GR, आला परिपत्रक काहीतरी, म्हणजे त्याची भाषा आपल्याला नीट माहीत नाही, काय बोलावं. आमचे प्राध्यापक, विद्यापीठातले प्राध्यापक म्हणतात की UGCचा GR आला. आता UGCचा GR कसा? G स्टँड फॉर गव्हर्नमेंट. इतकी साधी गोष्ट आहे. तो तर म्हणजे भाषेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. असो, याच्यामध्ये उजळणारी दिशा नावाचा भाग आहे. एवढा जरी वाचला शासनामधल्या कोणी किंवा शासनाशी लागेबंदी असणाऱ्या आजच्या लोकांनी, कारण टाकळकर साहेबांचा संबंध आजच्या शासनाशी असूच शकत नाही, पण ते एकदम परस्पर विरोधी सगळे विचार आहेत. यांना तर नक्सलाईट ठरविले शासन भेटायला गेले तर, म्हणजे शहरी नक्सलाईट. एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एवढ्या योजना सांगितलेल्या आहेत, जसं आपल्याकडे ते सगळ्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे वसंतदादा पाटलापासून आत्ताचं जे काय देवाभाऊ आहे त्याच्यापर्यंत, पाणी आडवा पाणी जिरवा सांगत फिरायला लागलेत. आणि पुन्हा म्हणतात महात्मा फुलेंनी सुचवलं होतं. महात्मा फुलेंनी असं काहीच सुचवलं नाही. माती आडवा पाणी जिरवा असं सूत्र येते. तुमची माती जोहून गेल्यावर पाणी आडून काय करणार आहे तुम्ही? म्हणजे हे साध्या साध्या गोष्टी कळत नाही. महिलांच्या प्रश्नावर किती अंगानं विचार करू शकतो आणि काय काय करता येणं शक्य आहे हे उजळणारी देशामध्ये आलेलं आहे. आणि या देशामध्ये स्त्रियांच्या बाजूने उभा राहिलेले जे जे आहेत त्या सगळ्यांचं कार्य इथं थोडक्यामध्ये दिलंय, फार नेमकेपणानं त्यांनी मांडलंय. एक संभाजी खराटचा स्वभाव असा आहे की ती नेहमी सकारात्मक बोलायची. माझ्याकडे अनेक वेळा ज्या ज्या वेळेला आले त्यांना मी सांगायचो की हे असं होतंय, ते मुकुंदराव असं म्हणाले होते, फुले असं म्हणाले होते, सावित्रीबाईंनी असं सांगितलं होतं. आपण टीकात्मक काही बोलले की ते गप्प बसायचे आणि नंतर त्याच्यावरचा मार्ग मात्र सकारात्मक पद्धतीने ते मांडायचे की नाही नाही हे असं करायला पाहिजे. कदाचित अधिकारी असल्याचा, शासकीय अधिकारी असल्याचा परिणामही असू शकतो किंवा जीवनातला तो दृष्टिकोनही असू शकतो. स्त्रियांकडं मला यातल्या काही गोष्टी वाचल्यावर इतकं वाईट वाटलं जे मलाच माहीत नव्हतं. सुनता माहिती आहे आपल्याला सगळ्याला मुसलमानाचं, आणि आपण त्याच्याबद्दल फारच वाईट बोलतो. मी काल उदगीरची घटना वाचली, मी फार अस्वस्थ होतो, रात्री काही सुचत नव्हतं. त्या कोरोना काळात एक बाई ऍडमिट झाली, तो डॉक्टर सांगतोय दुसऱ्या डॉक्टरला फोनवर, जाऊ दे ती लांड्याची बाई आहे, मरू दे ना, मेली तर बरंच आहे, नाही तर डिस्चार्ज कर, तिथं आपल्या लोकाला कोणाला तरी ऍडमिट करता येईल. कोरोना काळात केवर्तने आणि हिंदू फारच सहिष्णू म्हणून आपण सांगत बसतो, आणि सगळ्यात वाईट स्थिती हिंदूंच्या स्त्रियांची. बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू स्त्रियांची अवनती नावाचा लेख वाचा, रिसर्च येते मोठं, की या स्त्रियांच्या अवनतीला जबाबदार कोण आहे. आणि बाबासाहेब काय फक्त हिंदू स्त्रियांचा विचार करत नव्हते, त्यांच्या हातात तेवढंच होतं कारण ते हिंदू होते. 56 पर्यंत हिंदू होते, त्यामुळे हिंदूंच्या बद्दल बोलत होते. लोक म्हणतात ते दुसऱ्याबद्दल का बोलत नाहीत. त्याने मुस्लिम स्त्रियांच्या बद्दल जे लिहिले ते कधी कोणी वाचले का? वाचायचंच नाही. हिंदू चांगला आहे कारण मुसलमान वाईट आहे. हिंदू चांगले काय आहे त्याच्याबद्दल नाही बोलायचं. मुसलमान वाईट आहेत म्हणजे आम्ही चांगले आहोत. आम्हाला हिंदूचं काय चांगलं आणि वाईट आहे माहीतच नाही. विधवा स्त्रियांच्या, आपला 80% 82% समाज आहे हिंदू हे गृहीत धरलं, 82% समाजातल्या विधवा स्त्रियांचे प्रश्न किती अंगानं अभ्यासता येतील. काय झालं आपल्याकडं, अभ्यासासाठी प्रादेशिक विद्यापीठं निघाली, आता प्रायव्हेट विद्यापीठं निघाली. हे विद्यापीठं त्यांच्याच प्रश्नात अडकून पडलेली आहेत. त्यांचे प्रश्न त्यांना समजत नाहीत. ते आपल्या या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मोहीम घेतली, कॉपी नाही करू द्यायची. एकटेच संघर्ष करतायत. त्यात काही प्राध्यापक प्राचार्य कोणी सामील नाहीत, कारण ते कॉपीला उत्तेजित करतात कॉलेजेसला. मी परीक्षा विभागात काम केले अनेक वर्ष, त्यामुळे मला माहिती आहे कुठं काय चालतं. मी मराठवाड्यातल्या सगळ्या महाविद्यालयाचे रेकॉर्ड सांगू शकतो, त्याचा काही संबंध नाही.
एक जणांनी लिहिलं परवा की कुलगुरूंना इथले विद्यापीठच बंद पाडायचे म्हणून ते कॉपी करू देत नाहीत. आता काय संबंध आहे? मूलभूत प्रश्नांना हात घालायचा नाही की आमचे इथे शिक्षक नाहीत, महाविद्यालय नीट नाहीत, संस्था नीट नाहीत, याच्यावर कोणी बोलत नाही. संभाजी खराटांनी वैजापूरच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला आणि स्त्रियांच्या प्रश्नांना हात घातला. या सगळ्या अंगाने जर विचार केला, किती अंगाने स्त्रियांवर अन्याय होतो. आता 2 प्रश्नांचा उल्लेख त्यांनी केला. खतना नावाचा प्रकार बोहरी समाजामध्ये तो किती भयंकर असेल, सुनतासारखा. म्हणजे त्याच्या वेदना किती असतील आपण कल्पनाच नाही करू शकत. म्हणजे सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीत संभाजी खराटांनी एवढं तपशिलान लिहिलंय. त्याला आता मध्ये मी आपल्या उमरग्याचे एक शिक्षक होते, त्यांनी आत्मकथन लिहिले, ते वळंबा नावाचं. त्या वडार समाजामधल्या स्त्रिया चोळी घालत नव्हत्या, ते स्वतःला सीतेच्या वगैरे समजत होते. तर उस्मानाबादला एक जण शिकलेला वडारातला नोकरीला लागलेला, तो त्याची भजनाला जा अमुक कर, कारण काय आपल्याला वरच्या याच्यात लेवलमध्ये जात्यात यायचा प्रयत्न आपण सगळेच बाकीच्या जातीतले लोक करत असतो. ब्राह्मणाचं अनुकरण करायचं, त्यांच्यासारखं राहायचं, त्यांच्यासारखं वागायचं, म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल. मध्ये बाबासाहेबांबरोबर बुद्धिस्ट झालेल्या लोकांवर ही टीका झाली की त्यांना वस्त्यांमध्ये, कॉलनीजमध्ये घरं पाहिजे होती, मध्यमवर्गीयासारखं तिथं राहायला जायचं म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल, गाडी घ्यायची म्हणजे प्रतिष्ठा मिळेल. तेच सगळ्यांचं झालंय बहुजनाचं. तर त्या बाईनं भजनाला बिजनाला जाताना ती म्हणे की बाबा किती आपण पदरानं छाती झाकून घ्यायची, तेव्हा मला चोळी घालायची. नवरा म्हणला घाल, पण त्याचे परिणाम होतील, ते वडार समाजातले लोक मारतील आपल्याला. आणि तिनं चोळी घातली, वडार समाजातले लोक आले, त्याच्या घरावर दगड घेऊन आले की याला मारून टाकाय. त्या बाईला आले. ते जे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक होते नंतर उमरगा भागामधले आहेत, ते तिथं आले ते म्हणाले माझा पाठिंबा आहे. म्हणजे लोकांना वाटलं हे समजून सांगायला आले आणि त्यांनी सांगितलं माझा पाठिंबा आहे आणि आता सगळ्या स्त्रियांनी चोळ्या घातल्या पाहिजेत. खूप मोठं आंदोलन झालं आणि त्याचा सुरुवात पाहत म्हणजे जो मागासलेला भाग म्हणून समजला जातो त्या मराठवाड्यात झाला. आपण ही गोष्ट जरा समजून घेतली पाहिजे की स्त्रियांच्या बाजूनं किती मोठ्या प्रमाणात अन्याय होत असतील आणि फुले का झगडत होते. परवा मी तो चित्रपटावरची प्रतिक्रिया वाचली. फुले चित्रपट आला, त्याला विरोध झाला का, तर ते मोंज झालेले वगैरे शेंड्या फिंड्या दाखवू नका एवढ्यासाठी. पण तुम्ही 1000 वर्ष आमच्यावर अन्याय केला, त्याच्याविरुद्ध फुले लगडत. ते लोक गव्हाणे सर आणीबाणीबद्दलच बोलतात. 18 महिन्याची बंदी होती म्हणून 2000 वर्ष तुम्ही आम्हाला बंदी घातली, त्या आणीबाणीबद्दल आम्ही बोलणार नाही का? आम्ही काय पुरोगामी आणि प्रगतिशीलच्या नावाखाली काय काय बोलत राहतो आम्हालाच कळत नाही. आणीबाणी म्हणजे इंदिरा गांधींनी त्या घटनेचा खूनच केला. त्यावेळेस जे इंदिरा गांधीच्या विरुद्ध आंदोलन करत होते त्यांनी काय आव्हान केलं होतं माहिती तुम्हाला? सैन्यानं इंदिरा गांधीचे आदेश ऐकू नयेत. पंतप्रधानाचे आदेश सैन्याने ऐकू नयेत असा आदेश देणारा आंदोलन. इंदिरा गांधींना आणीबाणीशिवाय दुसरा काय पर्याय होता हे आम्ही कधी समजून घ्या. आमच्या आणीबाणीचं काय तेवढं तरी बोला. 2000 वर्ष आम्हाला आणीबाणीत ठेवलं तुम्ही. स्त्रियांना तर किती वर्षापासून आणीबाणीच्या सारखं आत तुरुंगात ठेवल्यासारखंच. स्त्रिया मोकळेपणाने फिरतात, हसतात, अमुक होतात. ते आता त्यांनी मंजुश्री लांडगेंनी जे सांगितलं ना, सत्ता जातो का एखादा, तर फुलेंनी फार सुंदर उडवलेली. फुलेंनी त्या सार्वजनिक सत्य धर्म ज्याच्यामध्ये लिहिलंय, बायको जर मेली ना तर 10-15 दिवसात दुसऱ्या लग्नाला तयार होतो. किंवा तिला न सांगताच दुसरी बायको घरात येऊन घेऊन येतो आणि सांगतो की ही सवत तुझी, नीट राहायचं. फुले फार छान पद्धतीने लिहितात. त्यामुळे तर फुले पचत नाहीत आपल्याला. फुले आपल्यावरही टीका करतात ना. आपण जे फुलेंना मानतो ना त्याच्यावरही फुले आक्रमकतेनं टीका करतात. अहो फुले शिव्या देतात, अक्षरशः अश्लील शिव्या आहेत. पण तिथं त्यांनी तो शब्द न वापरता फुल्या मारल्यात नुसत्याच. 2-2, 3-3, 2 शब्दाची शिवी असेल तर 2, 3 असेल तर 3 शब्दाची. हे जरा आपल्याला फुले परवडत नाही आणि आपण वाचतही नाही. त्याच्यामुळं कशाला वाचायचं, तो शिव्या देतो आपल्याला. मला त्याने असं म्हटलंय की तिला न सांगता
बाहेर जाऊन तुम्ही दुसरी बाई आणताना सांगता ही तुझी सवत आहे आणि नीट राहायचं. एखाद्या दिवस बाईच बाजारात गेली आणि दुसरा नवरा घेऊन आली आणि तुम्हाला सांगितलं की हा तुझा सत्ता आहे राहा नीट दोघं, काय वाटेल? हा प्रश्न समाज व्यवस्थेला विचारलेला आहे आणि तो आज अणुबॉम्ब टाकून जेवढं होणार नाही त्यापेक्षा मोठं प्रश्न, मोठा अणुबॉम्ब ज्योतिराव फुलेंनी अनेक ठिकाणी टाकलाय, तो आपल्याला समजला पाहिजे. या पुस्तकानं खूप मोठं काम केलंय. स्त्रिया कुठं कुठं गुलाम आहेत याच्या. आता मध्यंतर यावर्षी गुरुचरित्र नावाचा ग्रंथ औरंगाबादमध्ये या सिडको भागात 2000 कॉपीज फुकट वाटल्या की गुरुचरित्राचं पारायण करा. तुम्ही एकदा वाचून पहा. पुरुषांनी, शिकलेल्या स्त्रिया वाचतात घरात, त्यांना कुत्री म्हटलंय त्याच्यात गुरुचरित्रामध्ये. जी स्त्री नवऱ्याचं मानत नाही, गुलामी स्वीकारत नाही वगैरे नाही, ती कुत्री असते. आता काय बोलावं? आणि ते वाचत बसतात आमच्या शिकलेल्या स्त्रिया, नवा विचार घेणाऱ्या स्त्रिया, आधुनिक 21व्या शतकातल्या स्त्रिया. एकनाथाचं रुक्मिणीवर वाचलं म्हणजे लवकर लग्न होतं म्हणून मुलीला ते वाचायला लावतात. कायच बोलावं? या सगळ्यांवरती हल्ला करणाऱ्या सगळ्या परंपरेचा शोध यात घेतला. अहिल्याबाई होळकरांपासून काय होते माहितीये का? गव्हाणे सरांनीच मला एक प्रसंग सांगितला, फार मजेशीर आहे. आपण कसे कसे पुढं जाणार काही कळत नाही. खरंच आपल्या सगळ्या वाटा बंद आहेत, आपणच करून घेतलेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं, गव्हाणे सरांनी सांगितलं, एक प्रोफेसर विद्यापीठातला, कसे मुसलमान कापले शिवाजीराजांनी याच्यावर. शिवाजीराजांनी कुठंच मुसलमान कापले नाहीत हे आधी लक्षात घ्या. त्याचे राजकीय शत्रू कापले. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराज हे समाजसुधारक आहेत या अंगाने आम्ही कधी पाहिलंच नाही की त्याने आईला सती जाऊ दिलं नाही. हे किती मोठं क्रांतिकारक पाऊल आहे आम्हाला कधी कळालं नाही. या सगळ्या गोष्टींचं जरा नीट समजून घ्या. अहिल्याबाई होळकरांपासून आत्तापर्यंतच्या अलीकडच्या काम करणाऱ्या बोराडेसारख्या एका कार्यकर्तीचं सुद्धा नोंद याच्यात घेतलेली. 2-3 नवीन अलीकडच्या काळातल्या स्त्रियांच्या नोंदी त्याने घेतल्यात. समाजामध्ये मोठं काम करणाऱ्या, समाज व्यवस्थेला आव्हान देऊन उभा राहणाऱ्या सावित्रीबाईपासून रखमाबाईपर्यंत या सगळ्याच गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि खरंच शासनाला जर स्त्रियांचे प्रश्न सोडवायचे असतील, हे विधवांचे प्रश्न इतके, मी माझ्या मुलीच्या सांगण्यामुळं, माझ्या मोठ्या मुलीच्या सांगण्यामुळं मी उदगीरला गेलो तेव्हा तिनं मला सांगितलं की नाय डोळेंच्या घरी जाऊन आले मी आणि डोळे सरांच्या पत्नीचं दर्शन घेऊन आले. म्हणलं काय विशेष आहे? तीन काही नाही, त्या बाईने कुंकू लावलेलं होतं, मंगळसूत्र होतं आणि बांगड्या बिंगड्या होत्या हातात, डोळे सर गेल्यावर सुद्धा. मी म्हणलं मी जाऊन येतो घरी एकदा, मग असं जर असेल तर, कारण हे मोठं पाऊल आहे. आपल्याला असं काही झालं त्याची वेगळी चर्चा करतो आपण. विधवा असेल तर तिनं कुंकू लावायचंच नाही, मंगळसूत्र घालायचंच नाही. काय कशा अवस्थेत जीवन जगावं लागतं विधवा स्त्रियांना, हे फार वाईट आहे. आपण अलीकडं थोडा फार बदल होतोय, फार नाही, पण तरीही ती बाई विधवा असेल. आता जो लांडगेने सांगितलं की सधवा स्त्री असेल तर काय आणि विधवा असेल तर काय. खरं सांगतो, बाई जर आधी गेली ना, काय सवास आयो मरण झालं ना तर पुरुषाला जगणं अवघड होते. घरातल्या दुसऱ्या स्त्रियाच त्याला कसं वागवतात ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि एकूणच स्त्रियां साधवा असोत का विधवा असोत कसं वागवलं जातं हे आपल्याला माहिती आहे. महिला आयोग निर्माण करून काय झालं, ती जी पुण्यातली बाई आहे ती गेलीच ना. आणि अशा किती स्त्रिया आहेत घरातल्या घरात मार खात असतील. हे सगळे प्रश्न इतके गंभीर आहेत. या गंभीर प्रश्नाला संभाजी खराटनं हात घातलेल्या या पुस्तकाची खूप चर्चा महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे. कारण ह्या ज्या प्रथा आहेत ना त्या सुद्धा आपल्याला नीट माहीत नाही. हे स्तन सपाटीकरण नावाचा प्रकार किती वेदनादायक असेल कल्पनाच करवत नाही. दगड गरम करायचा आणि तो छातीवर 9, 10, 11 वर्षाच्या मुलीच्या छातीवर दाबायचा, त्याच्यातून रोग किती काय जळत असेल आत, किंवा खतनाची पद्धती आहे त्याच्यातून किती वेदना होत असतील आपण कल्पनाच नाही करू शकत. त्या चीनमध्ये महिलांचे पाय मोठे होऊ नयेत म्हणून तो प्रथा आलेला नाही. याच्यात लोखंडी बूट घालायला देतात, लहान पाय असावेत म्हणून.
हे कुठल्या काळात आपण जगतोय? माणूस म्हणून स्त्रीला कधी, हे काय आपल्या मराठी माणसाचं सांगून पाहून आपण, मराठी माणूस कधीही स्त्रीला माणूस म्हणून पाहत नाही, स्त्री म्हणूनच पाहतो. माणूस म्हणून तिचा देह जसा आहे तसं स्वीकारायला काय हरकत आहे? एका कवयित्रीने असं म्हटलंय एका कवितेमध्ये की स्त्रीचा कुठला भाग असा असेल की जो कुणाच्या तरी नजरेनं डंख मारला नसेल. म्हणजे कपड्यातली स्त्री बाजूने जाताना सुद्धा तिच्याकडे 3-4 वेळा पाहतो आपण. आणि हे ताराबाईंनी अत्यंत स्पष्ट शब्दात नोंदवले. त्या ब्रिटिशाच्या काळामध्ये, आता बुलढाणा काय गाव असेल त्यावेळेला, आजही बुलढाणा काय फार मोठं गाव नाही, मोठं शहर नाही, महानगरपालिका झालेलं नाही अजून. तिथं त्या राहत होत्या. तिथं ब्रिटिशांची राजवट होती. थोडं अलीकडे, धाडच्या अलीकडे की पुन्हा निजामी राजवट होती. म्हणजे आपल्याकडे बाहेर निघायचा प्रश्नच नव्हता स्त्रियांना. हिंदू स्त्रिया बुरख्यात होत्या निजामी राजवटीमध्ये. ते पिवळं वस्त्र घ्यायच्या, लाल वस्त्र घ्यायच्या, चेहरे झाकून घ्यायच्या. लग्नाला जाताना ते टांगा आपला हे टाकलेला गाडी आणि त्याच्यामध्ये बंद, याच्यामध्ये स्त्रियांनी पाठीमागून बसायचं. लग्नात गेल्यावर उतरायचं आणि थेट बायांमध्ये जाऊन बसायचं. हे कधीपर्यंत? 60 पर्यंत होतं, 60-65 पर्यंत हिंदू स्त्रियांच्या बाबतीत. आणि गावात शाळा आहे तिथपर्यंत, 3री पर्यंत 4थी पर्यंत शाळा असेल तिथपर्यंत शिकायचं, मुलींनी पुढे जायचं नाही. आता बरे हायस्कूल बऱ्याच ठिकाणी निघाल्यामुळे 10वी पर्यंत तरी त्यांना शिकता येतं. पुढं कॉलेजला पाठवतो आणि 4दा विचार, बाप शिकलेला असला तर विचार करतो, नाही तर जाऊ द्या म्हणतो, कशाला उगं काय पोरगी बिघडली तर घ्या काय. पोरं बिघडतील याच्याबद्दलची चिंता कोणाला नाही, ते तो मुलगा आहे तो कसंही वागेल. ही स्थिती आपल्याकडची आहे. तर या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपली दृष्टी बदलावी लागेल की स्त्रियांना माणूस म्हणूनच वाग. मला अनेक ठिकाणी प्रश्न पडतो, ते बाहेर गेलं, ते ताराबाईचं सांगत होतो, ताराबाई लिहितायत आपल्या, मी त्याला महाग्रंथ समजतो, आहे 40 पानाचं. नोकरीत लागलेला माणूस घरी आला की खूप थकून येतो, दिवसभर ऑफिसमध्ये काम न करता. आता मिंगवाने सरांनी विद्यापीठात काम केले, आम्ही किती काम करत होतो आम्हाला माहिती आहे. काही न काम करता आम्ही बिझी आहोत असं दाखवतो, कारण दाखवावं लागतं तसं. फारच वाईट आहे आजही, आणि पूर्वी तर फारच होतं. म्हणजे ते यायचेत अजून, साहेब यायचेत अजून. मी एका कार्यक्रमात गव्हाणे सरांच्या समोर, नंतर मी त्यांना विचारलं होतं, हा प्राध्यापक म्हणतो पिरियड घेतले पाहिजेत, याने किती घेतले असेल? ते म्हणे त्यांनी आयुष्यात शिकवलं नाही. तुम्ही नका चिंता करू. तो नवरा तिथून आला की चहा, फ्रेश होणं वगैरे असं ताराबाईने लिहिलंय की तो आला की त्याला फ्रेश करणं, चहा देणं, पोहे देणं, त्याच्यावर कांदा बिंदा कोथिंबीर टाकून, आणि त्याची सेवा करणं. आणि नंतर मग थोडं फिरायला जायचं, कारण तो थकून आलेला असतो, आणि मग 2 जण फिरायला जातात. सोबत बायको असताना बाजूने जाणारी एखादी सुंदर स्त्री जर दिसली, हा तिच्याकडे पाहतो. बायको सोबत असताना पाहतो बरं काय. आता ती समोर आहे तोपर्यंत पाहणं ठीक आहे, ती पुढे गेल्यावर मागे वळून सुद्धा तिला पाहतो की किती सुंदर आहे. ताराबाई पुढे लिहित आहेत, याच्या उलट घडलं तर तुमच्यापेक्षा सुंदर पुरुष बाजूने चालला आणि तुमच्या बायकोनं असं 3-3दा त्याच्याकडे पाहिलं आणि तो पुढे गेल्यावर मागे वळून पाहिलं, तर तुम्हाला काय वाटेल? आग होईल ना. तीच बाईची सुद्धा होती, तीही माणूस आहे. ताराबाई सावित्रीबाईच्या आणि ज्योतिरावाच्या विद्यार्थिनी आहेत, त्याच्यामुळे ते ह्या प्रश्न उपस्थित करतात. तुम्हाला आम्हाला हे प्रश्न कधी पडलेत का की स्त्रियांच्या बाबतीत आपण वेगळा विचार केला पाहिजे? मी कधी बाहेर गेलो आणि बायकोबरोबर असली तर सांगतोय माझी अर्धांगिनी. मला असं वाटतं कधीतरी बायकाने, शिकलेल्या बायकाने, लांडगे, तुम्हाला हा मुद्दा तुमच्या लिंगभाव विभागामध्ये मुलींमध्ये पेरता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे. नव्या पिढीला हा सांगताच आला पाहिजे. मला एक गोष्ट फार बरी वाटते की अलीकडं नवीन मुलं आणि मुली नवऱ्याला अरे कारे बोलतात, फार चांगले. पूर्वी बाया नावच घेत नव्हते, नवऱ्याचं नावच घ्यायचं नाही. घ्यायचं असलं तर उखाणा आला पाहिजे. कशाला उखाणा आला पाहिजे? नीट त्याला सांगितलं पाहिजे की अरे तू माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा आहे, बाकी काय फार फरक नाही तुझ्यात. मी माणूस आहे, तू माणूस आहे. तुझ्या डोक्यात जे भरलेले ते माझ्या डोक्यात आहे. मलाही आधुनिक जग कळतं. ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत अलीकडं आपल्याला, की बायकोनं जर तिच्या मैत्रिणीला ओळख करून दिली की हा माझा अर्धांग आहे, तर काय वाटेल? पुरुष हा पूर्ण अंग असतो आणि स्त्री अर्धांग असते का?
आमच्या विचाराची रचनाच मुळामध्ये बदलली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला आधी राजाराम मोहन रायपासूनचा सगळा लढा समजून घेतला पाहिजे आणि ज्या प्रथा परंपरा आमच्या डोक्यात आहेत त्या आधी काढून टाकल्या पाहिजे. म्हणजे इतकी गंमत आहे, अलीकडे बाया सवासनं जेवू घालतात 5 आणि 7 आणि 10 आणि 11 विषमच असलं पाहिजे. पुन्हा ते काय कशामुळे मला माहीत नाही. याचं पारायण केले, हे 16 सोमवार घातले, 16 शुक्रवार केले, काहीतरी त्याच्यानंतर बोलाय. त्याच्यात विधवा बाई चुकून सुद्धा बोलवली जाते. का बरं? तिला नवरा होताच ना आधी, तिला मुलं बाळ झालीच ना. ते जे सांगितलंय ना ते हिंदू कोड बिलाचे मूळ रचना वाचा, म्हणजे लक्षात येईल की स्त्रियांचे किती प्रकार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर किती स्त्रियांची व्यवस्था करू. कुमारी माता गृहीत धरलेल्या आहेत त्याने, त्यावेळेला परित्यक्ता गृहीत धरलेल्या आहेत. आपल्याकडे तर विवाहित स्त्री नुसती विवाहित असून चालत नाही, तिला मुलं असले पाहिजे. नुसत्याच मुली झाल्या तरी पुन्हा दोष ठेवला जातो, मुलगा पाहिजे. टाकून दिलेल्या स्त्रिया, घटस्फोटित स्त्रिया, विधवा स्त्रिया, मुलं बाळ. अहो त्या आंबडला एका शिक्षकाचा आम्ही वकिलाच्या मार्फत कोर्टातच ओढला होता. एक तिथं चांगले वकील होते समाजवादी चळवळीतले, त्यांना म्हणलं हे काय आहे, ते बाईला तो घेऊन जातो पुन्हा घराच्या बाहेर काढून देतो आईला आणि वर्गात वात्सल्य सिंधू आई कविता शिकवतो. काय शिक्षक असतील विद्वान. त्या कोर्टात ओढल्यावर त्यांनी तिथे लेखी दिले की मी आईला सांभाळतो. पुन्हा बाहेर आले, पुन्हा तोच प्रॉब्लेम, पुन्हा एकदा कोर्टात केस केली. ते आमदार होते वकील, ते म्हणाले जे होईल ते आपण आपल्या खिशातून पैसे टाकून खटलेले. आम्हाला स्वतःच्या विरुद्ध आधी संघर्ष करायला शिकावं लागेल की मी माझ्या विरुद्ध लढा देईल तर हे वैधव्याचे प्रश्न आणि स्त्रियांचे प्रश्न, वैधव्याचेच नव्हे वैधव्यासोबत बाकी स्त्रियांचे प्रश्न आम्हाला सोडवायचे असेल तर मला माझ्या विरुद्ध संघर्ष करावा लागेल. कारण माझ्याच मनात ते दडलेलं आहे. परिवर्तनाची लढाई आधी स्वतःच्या विरुद्ध सुरू करावी लागते, कारण आपल्या डोक्यात खूप काही असतं. माझ्या बायकोनं कुंकू नाही लावलं तर मी जर विचारणार असेल उद्या की मी मेलोय का बरं कुंकू लावलं नाही, तर मग तुमच्या डोक्यातून परिवर्तन शक्यच नाही, तुमच्याकडून परिवर्तनच शक्य नाही. जे ज्योतिराव फुलेंना सहज शक्य झालं, सावित्रीबाईला शक्य झालं, शाहू महाराजांना शक्य होतं, बाबासाहेब आंबेडकरांना शक्य होतं. अनेक लोक आहेत असे छोट्या छोट्या घटकातून आलेले लोक, याच्यातल्या बोराडेपर्यंतचा आपण घेऊ, गोदावरी परुळेकडे आहेत. अनेकांनी तर त्या आदिवासींची भाषा शिकून आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला काही करू नका. आदिवासीच्या प्रथा परंपरा स्वीकारा, नागरिक लोकांनी परिवर्तन घडून येईल. कारण तिथं नवरा बायको निवडण्याचा अधिकार त्यांना आहे. आमची इथं नुसतं दाखवण्याची प्रथा. नव्या मुलींना सांगताय तुम्ही साडीवर आले नाही, पंजाबीवर येऊन बसले माझ्यासमोर. अरे तिला कोणता ड्रेस. अलीकडचे तर साधू महाराज एवढे आलेत आणि आपण दर्शनाला जातो नालायकासारखे. त्याच्या मध्ये एका बाईने लिहिलं होतं, एका महाराजाचा कीर्तनकाराचा चहा प्यायचा रेट, आपल्या घरी येऊन त्यांनी चहा प्यावायचा रेट 5 लाख रुपये, जेवणाला येण्याचा रेट काहीतरी 15-20 लाख रुपये होता. आणि त्यांनी एका गावात 10 दिवस थांबून किमान 10 कोटी रुपये घेऊन गेला. आम्ही तिथं पाया पडायला झक मारायला कशाला जातो, चीड येते. फुलेंच्या भाषेत बोललं तर अवघड होऊन बसतं. त्यामुळे आपण कृपा करून आपले मेंदू बदला, माइंडसेट बदला. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ती स्त्री आहे म्हणून नाही. म्हणजे मी तर खूप ठिकाणी सांगितलंय बाबा, ते शिकलेल्या बाईला म्हणजे मोठ्या पदावर असलेल्या, आता आपल्या राज्याच्या प्रमुख स्त्री आहेत, मुख्य सचिव स्त्री आहेत, शिकलेल्या बायांना विचारलं की तर तुम्ही काही नाही प्रयोग करा, हे याचे प्रयोग करता येतात. कोणाच्या घरी जायचं दुपारच्या वेळेला, बेल वाजवायची किंवा दरवाजा वाजवायचा, ती बाई सांगते माणसं घरी नाहीत. तिला विचारलं तुम्ही माणूस नाही का, ती सांगते नाही मी बाई माणूस आहे. किती दिवस बाई माणूस आहे, बोला ना काय काम आहे तुमचं. मी माणूस आहे ना, तुम्हाला कशाला पाहिजे माणूसच, मी माणूसच आहे. ही भूमिका जोपर्यंत तुमच्या आमच्यात येत नाही त्यापर्यंत परिवर्तन होणार नाही. परिवर्तनाच्या साठी ही सगळी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. संभाजी खराटनं मांडलेली सगळी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल की ही मानसिकता कुणी घडवली. ते पुरुष प्रधान व्यवस्था वगैरे नाही, पुरुष सत्ताकच व्यवस्था आहे. त्या आदिवासींमध्ये आहे की पुरुष नांदायला जातात, तशी व्यवस्था आपल्याकडे आली तर बरं होईल.
त्या बदनापूरला मागे एक घटना घडली, ती सांगून संपवतो कारण लांबच जाईल, फार वर्ष झाली त्याला आता. आणि ही घटना माझ्या लक्षात राहील त्याचं कारण एक नगरला एका MD झालेल्या मुलीनं नवरा त्रास देतो, सासू सासरे देतात. हे जे आता घडलेलं प्रकरण आहे हागवण्याचं, खरं म्हणजे त्याला हागवण होईपर्यंत मारायला पाहिजे, इतके फटके द्यायला पाहिजे, इतके नालायक लोक आहेत. त्या MD झालेल्या मुलीनं त्रासासाठी विषारी इंजेक्शन घेऊन स्वतः आत्महत्या केली. MD झाले, तिनं दवाखाना टाकला असताना चल वय बाय, नवऱ्यालाच येऊ देणार नाही मी, असं जर भूमिका घेतली अशी चाललं असतं. पण ती बदनापूरची मजुरी करणारी बाई मला फार आवडली, मोठी बातमी होती ती. दोघं मजुरी करत होते, आठवडी बाजारात, म्हणजे आठवड्याच्या नंतरचा पगार झालेला, आणि ती बाजार घेऊन आली. हा प्यायला गेला आणि घरी आल्यावर तो म्हणाला की अजून पैसे दे, मला अजून प्यायचे. ते म्हणाले पैसे नाहीत, चल आत्ता जेवण वाढते, जेवण करून घे. नवऱ्याला सांगितलं तिने, अहो जेवा, हे तयार केलंय, मटण आणलेलं, अमुक केलेलं. तो म्हणला मला नाही जेवायचं. आणि त्याने त्या पिण्याच्या जेव्हा झोप जात होती तरी त्याला पुन्हा जायचं. त्याने रॉकेल उचललं, कॅन आणलेलं, 8 दिवसासाठी आणलेले 2-4 लिटर रॉकेल तिच्या अंगावर टाकायला निघाला, तोल जात होती. त्यांनी काय तिला रॉकेल टाकून पेटूनच दिलं असतं पिलेल्या अवस्थेत. तिनं त्याच्या हातातला रॉकेलचा डबा हिसकावून घेतला, त्याच्या अंगावर टाकला आणि पेटून दिला नवरा, मजूरबाई. आणि ती पोलीस स्टेशनला गेली आणि सांगितलं माझ्या नवऱ्याला मी जाळलंय, मला अटक करा, काय करा. MD झालेली बाई हुशार आहे का ही बाई हुशार आहे? मला वाटतं ही बाई हुशार आहे, हिचा खरा स्वाभिमान आहे, हिचं खरं पुरुषार्थ आहे तिचा. आणि अशा घटना वारंवार घडाव्यात असं मला वाटतं, मी सोडून घडाव्यात. हीच भूमिका आमच्या स्त्रियांच्या गुलामीला कारण आहे. आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की स्त्रियांचं स्वातंत्र्य हे त्यांनी स्वतः मिळवायचं आहे, तसं तुम्ही आम्ही सुद्धा समानतेच्या भूमिकेतून गेलं पाहिजे. या अर्थानं हे पुस्तक फारच महत्त्वपूर्ण आहे. संभाजी खराटांना खूप मनापासून धन्यवाद आहेत की महत्त्वाच्या विषयावर त्यांनी लिहिले. आणि सुनील कुमार लवटे सारख्या रस्त्यावर टाकून दिलेल्या एका मुलानं, आईवडील माहीत नसलेल्या विद्वानानं याला प्रस्तावना लिहिली. सुनील कुमार लवटे फारच मोठा माणूस आहे, महाराष्ट्रातला माणूस आहे, हे महत्त्वाचं आहे. कारण आपण माणसं नाहीत, सांगावं लागतं हा माणूस माझ्या ओळखीचा आहे, तो या माणूस आहे हे सांगावं लागतं. सुनील कुमार लवटेच्या बाबतीत तसं नाही. जातीपातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे जगणाऱ्या माणसानं एका स्त्रियांच्या प्रश्नावर चांगली प्रस्तावना लिहिली. त्यातलाच भाग ब्लरवर टाकला. वर्षा खराटे आणि त्यांच्या मुलांनी हे पुस्तक काढण्यासाठी जी काही मेहनत घेतली नंतर आणि ग्रंथालयाला आग्रह धरून हे पुस्तक काढलं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की लोकांच्या महाराष्ट्राच्या हातात एक चांगलं डॉक्युमेंट दिले. आपण सगळ्यांनी, म्हणजे मंजुश्री लाडगेंनी सांगितले की पुस्तक वाचा म्हणून चालत नाही. अलीकडं पुस्तक विकत घेऊन वाचा. जाताना विकत घेतलं तर बरंच होईल, नाही तर ते पुन्हा ग्रंथालयामध्ये किंवा यांच्या घरी पडून राहील. त्याच्यापेक्षा वाचा आणि या प्रश्नाच्या बद्दलचं चिंतन करा. या प्रश्नावरची चर्चा तुम्ही जिथं असाल तिथं लोकांसमोर मांडा. 2 लोक तुमच्याकडे आले तरी त्यांना सांगा की हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे आणि स्त्रियांच्या मुक्तीच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. शेवटचं उजळणारी दिशा एवढं जरी वाचलं, मला वाटतं तेवढाच भाग मुख्यमंत्र्याच्या हातात द्यावा आणि त्याच्या योजना एकत्रितपणे त्या याव्यात. पण आता ते मुख्यमंत्री परंपरावादी आहे, त्यांना स्त्रियांच्या कुंकू पाहिजे, गळ्यात ते हे पाहिजे, मंगळसूत्र, बांगड्या पाहिजेत, जोडवे पाहिजेत. असा मुख्यमंत्री म्हणल्यावर ते करतील की नाही मला माहीत नाही, पण पुरोगामी दाखवण्यासाठी केलं तर बरंच आहे. आत्तापर्यंतच्या लोकांनी जे जे काय निर्णय घेतले ते एकत्रित करून याच्या योजना आणल्या पाहिजेत. आणि ग्रामीण भागामध्ये या संदर्भातल्या नव्या त्यांनी लिहिलं आहे, ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या प्रश्नांच्याबद्दल अजून खूप मंथन करण्याची गरज आहे. ते सुद्धा फार चांगल्या पद्धतीने लिहिले. मी आपल्याला बराच वेळ ऐकवलं, आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आणि मला या प्रकाशन सोहळ्यात सहभागी करून घेतल्याबद्दल मनापासून आभार मानतो.